ज्यांच्या बर्थडेमध्ये 4 नंबर असतो किंवा ज्यांच्या मुलांचा भाग्यांक 4 असतो तर बर्थडेमध्ये 4 1 किंवा 2 वेळा रिपीट असतो त्यांच्या हाताला फार चव असते. माझ्या बायलेकडे 2 4 आहे तो तिच्या हाताला जाम चव आहे. ठीक आहे, मस्त आणलीस. गुलाबी असं पाहिजे, गुलाबी मटण. तर ह्या पॉईंटमध्ये आपण त्याच्यामध्ये थोडंसं शिजण्यापुरती गरम पाणी घालूया. तर मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर जाणार त्याच्यात. लेग पीसेस बघू शकता, भून कसा वेगळा झालेला आहे आणि फ्रेश. ठीक आहे, चांगला जरा ब्राऊन करायचा म्हणजे त्याचे फ्लेवर रिलीज होतात चांगले. एक वाटप आणि अनेक रेसिपीज. त्याला मस्तपैकी आता थोडीशी काश्मीरी पावडर कलरसाठी. आणि मटणची टेस्ट सुद्धा मध्ये ठसका लागतो तिखटचा. शिजलं ना जेव्हा वाटप घालणार आपण त्याच्यानंतर सोडून द्यायचं. माझं ताट रेडी आहे. मटण, चिकन, आंबोळ्या, हा पातीचा कांदा. नमस्कार मित्रांनो, मी सुशील परब माझ्या परब फॅमिली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता कोकणची ट्रिप एकदम भारी झाली आमची. आता परत आम्ही बॅक टू द नॉर्मल आम्ही मुंबईच्या जीवनाकडे आलो आहोत. तो आज संडे आहे, तो काहीतरी संडे स्पेशल असं झालंच पाहिजे, कारण की सोमवार ते शुक्रवार बराच प्रवास होतो माझा. थकतो, आराम करण्यासाठी 2 दिवस मी घरीच आराम करतो. सो आज संडे आहे, तो संडेला काय स्पेशल बनवणार आहे. बायको मला क्लिअर बोलली आहे, तुला काय पाहिजे ते घेऊन ये, मी करून देते तुला. सो मला इच्छा आहे आज चिकन आणि मटण दोन्ही खायची, कारण की सकाळी चहाबरोबर आईने हे दिलेले काय आंबोळ्या मस्त सॉफ्ट झालेल्या. रात्री तिने पीठ भिजवून ठेवलेलं, त्या आंबोळ्या खाऊन आलो. तर आंबोळ्याबरोबर बेस्ट काय लागणार, चिकनचा रस्सा आणि सुकं मटण एक नंबर. सो आज चिकन आणि मटण दोघांचा बेत. आधी मी घेऊन येतो मार्केटमधून, त्याच्यानंतर भेटू. सो बायकोला मी चिकन आणून दिलेलं आहे, चिकन आणि मटण दोन्ही गोष्टी आणून दिलेल्या आहे. आणि बायको बघू शकता तुम्ही माझी तयार झालेली आहे. काहीतरी रंगीबेरंगी कलरचे कपडे घातले, तिने खास व्लॉगसाठी मागवले आहेत काय? नाही नाही, मला गिफ्ट केले आहेत राणीने. अरे वा, छान दिसतं ते कपडे. काय ते बघूया आता. आता बघ तू जरा चेक कर मी काय काय आणलंय ते जरा बघ, बरोबर आणलंय काय, कशी खायच्या नेहमीप्रमाणे. बघ, बघूया. एका पिशवीमध्ये एक चिकन आहे आणि एका पिशवीमध्ये मटण आहे. बघूया, काढून दाखवते. नाही काय, चिकन 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 पडलं अर्धा किलोच आणलंय मी, जास्त नाही घेतलं. आणि मटण सुद्धा अर्धा किलोच आणलंय. आणि मटणाचा रेट काय आहे? काय आहे? ते 800 रुपये किलो आहे वाटतं. नळी कुठे? नळी तोडली, नळी होती ही काय, ती काय नळी, अरे ती काय साईडला बघ कोपरे. हा ठीक आहे, मस्त आणलेस. गुलाबी असं पाहिजे, गुलाबी मटण. तरच ते लगेच शिजतं. ते कवळं असतं, लाल लाल मटण जून असतं. आणि चिकन तर काही छानच आहे. चिकनची मस्तपैकी ग्रेव्ही आंबोळ्या बरोबर खायची आहे. रस्सा ह्याचा. हा रस्सा पातळच कर मस्तपैकी. ठीक आहे, आणि ह्याचं ह्याचं सुकं कर, सुकं थपथपीत थोडंसं मीडियम ग्रेव्ही. हे कच्चं वाटप पाहिजे ना नेहमीप्रमाणे हिरवं. तर मिरच्या, लसूण, आलं आणि कोथिंबीर जाणार त्याच्यात. ठीक आहे, हे सगळं मी आधी धुवून घेणार आहे व्यवस्थितपणे आणि त्याला सोलून घेणार लसूणला आणि मग मिक्सरला लावणार. आता आपण मटण आणलं आहे. मटणासाठी जरा नेहमी पुदिना वापरायचा थोडा तरी. ठीक आहे, ते पण घेऊया. त्याची पानं काढून घेणार आहे मी. आणि बाकी हे भाजक्या वाटपासाठी काय, 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो, नारळ घेतलंय 1 अख्खा आणि थोडंसं सुकं खोबऱ्याची 1 तुकडी. आणि फोडणीला आपल्याला लागणार आहे कढीपत्ता आणि चिरलेला कांदा. ठीक आहे, लोकांचं एकच वाटप असतं जे दोन्हीमध्ये जातं आणि मच्छीच्या पण बऱ्याच गोष्टींमध्ये जातं. तर हे सगळं ऑलरेडी मी साफ करून घेतलेलं आहे. मिरच्या तोडते आणि जरासं मी ह्याला धुवून घेते. ठीक आहे, चला त्याला वाटून घेते. हे बघा आपलं वाटून झालंय. भाजलेलं वाटप बघूया कुठपर्यंत आलंय. हा कांदा बघा
भाजत आलाय, चांगला जरा ब्राऊन करायचा म्हणजे त्याचे फ्लेवर रिलीज होतात चांगले. 2-3 लवंगा, 2-3 काळी मिरी. मालवणी मसाला घेतला तर त्याच्यामध्ये सगळं गरम सामान आणि मिरची पूड सगळं असतं, मिरची वगैरे तिखटपणा सगळं असतं. वरून काय घालायची जास्त गरज नाही लागत. तर कोण कोण म्हणतील का टोमॅटो आम्ही घालत नाही, तर तुमचा प्रश्न आहे. आम्हाला आवडतो, आम्ही घालतो. नाही घालायचं तर स्किप करा. त्याच्याने काय बाकी काही नाही, थोडंसं फ्लेवर त्याचा आणि त्याला दाटपणा येतो वाटपाला. पण ते चांगलं भाजून घ्यायचं, कच्चं नाही ठेवायचं टोमॅटो. चला तर आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला आहे. आता नारळ घालूया. खोबरं कसं पटकन शिजतं, त्याला वेळ नाही लागणार. स्लो करा गॅस खोबरं टाकल्यावर, नाही तर करपे. भाजलेलं त्याला आपण मिक्सरला लावून घेऊया. हे मी तुम्हाला सांगितलं ना, एक वाटप आणि अनेक रेसिपीज. आता मी ना मीठ लावते. मीठ आधी मटणाला लावायचं नाही, फक्त मी चिकनला लावते. त्याच्यानंतर आपण जो मॅरिनेट केलाय तो दोन्हीला लावूया थोडा थोडा. मटणाला जरा जास्त लावायचं. ठीक आहे, मी मटणाला मीठ नाही घातलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. हळद घालूया 1 चमचा. मालवणी मसाला मटणाला 2 चमचे लावते आणि चिकनला 1.5 चमचे. थोडीशी काश्मीरी पावडर कलरसाठी. थोडासा किचन किंग मसाला लावून घेते. आणि चिकनचे पीसेस जरा मी बघा लहान ठेवले. लहान ठेवल्याने काय होतं माहिती, त्याला मस्तपैकी मसाला लागतो. मोठे मोठे ठेवले तर टेस्ट नाही लागत. तुम्ही हे पाहिजे तर मॅरिनेट करून अर्धा तास ठेवू शकता, किंवा तुम्हाला घाई असेल तर लगेच पण केलात तरी चालेल. चिकनला लावून झाले. आता मटनला लावूया. मटनला आधी मीठ घालू नका, परत एकदा सांगते. झालं. आता आपण फोडणी करायला घेऊया. हे आहे ऑल स्पाइसची पानं आणि हे आहे गावच्या तेजपत्त्याची पानं. दोन्ही गावातली आहेत. कढीपत्ता गावातला आहे, कोथिंबीर मुंबईतली आहे. मी 2 चमचे किंवा 2 पळ्या तेल घालते आणि इकडे लंगडी पण कापलेली आहे. तर सर्वात आधी थोडा थोडा कांदा घालूया दोन्हीमध्ये. ठीक आहे, कांदा झाला. ह्याच्यात पण घालूया कांदा. त्याच्यानंतर आपण आपले पानं घालूया, ऑल स्पाइसची आणि तेजपत्त्याची. ह्याचा सुगंध ना अगदी वेगळाच असतो काहीतरी. आणि त्याच्यानंतर गावचा कढीपत्ता, थोडासा चिकनमध्ये, थोडासा मटनमध्ये. फोडणीला तुम्ही थोडीशी कोथिंबीर नक्की घाला. वरून घालण्याचा आणि फोडणीला घालण्याचा फ्लेवर वेगळा असतो. दोन्हीमध्ये घातलेला आहे. तुम्ही बघू शकता बायकोची माझी मल्टीटास्किंग. एकाच वेळेला दोन्ही टोपामध्ये 2 टोप ठेवले. एकामध्ये चिकन बनवते, एकामध्ये मटन बनवते. वा, मल्टीटास्किंग माझी बायल. ज्यांच्या बर्थडेमध्ये 4 नंबर असतो किंवा ज्यांचा मुलांक भाग्यांक 4 असतो किंवा बर्थडेमध्ये 4 1 किंवा 2 वेळा रिपीट असतो, त्यांच्या हाताला फार चव असते. माझ्या बायलेकडे 2-4 आहेत, तो तिच्या हाताला जाम चव आहे.
जेवण बनवण्यात उत्तम. चला आता जरासा ह्याचा कांदा लसूणचा जो कच्चापणा आहे तो निघून जाऊ दे. आलं लसूण कांद्याची पेस्ट जी आपण टाकली आहे, कांद्याची पेस्ट नाही, कांदा चिरलेला घातलाय आणि आलं लसूणची जी पेस्ट टाकली, मिरची कोथिंबीर आलं लसूण, त्याला चांगलं जरा शिजू दे. चिकन घातलंय, जरा आता गॅस फास्ट करते म्हणजे त्याला त्याचं पाणी सुटेल. आपण आधी पाणी बिणी काय घालू नका. ठीक आहे, चला त्याला आपण झाकण लावून शिजू देऊया. एक वाफ काढूया. म्हणजे असं पाणी ठेवा, हे पण त्याचंच पाणी आहे, ते ठेवूया. मटण घालते मी. त्याला मस्तपैकी आता शिजू दे. थोडा स्लो केला गॅस. जरासं तेल कमी वाटते, जरासं घालते मी वरून. मित्रांनो, माझा आणि किचनचा तसा काही फारसा संबंध पहिला यायचा नाही. आता बायको बनवते, मला व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे, त्याच्यासाठी मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो, त्याच्यासाठी मला किचनमध्ये थांबावं लागतं आणि रेकॉर्डिंग करावं लागतं. त्यामुळे कमीत कमी तिच्याबरोबर मला टाईम स्पेंड करायला भेटतो आणि मला ॲक्च्युली रिअलाईज होतं आहे की हा रे, भरपूर मेहनत आहे. जरासं ना दही घालते मी, म्हणजे ना त्याने मस्त असं दाटपणा येतो आणि आता तेलही सुटेल मटणाला. बघू शकता तुम्ही, दही घालून ना लगेच जरा ढवळा त्याला. आता बघा, ते स्वतःहून स्वतःचं पाणी आता अंगातलं सोडलं. आपण अजून मीठ घातलेलं नाहीये, नाही तर ते काय होतं माहितीये, मटण तडासतं, जरा वातूड होतं. ते शिजलं ना, जेव्हा वाटप घालणार आपण त्याच्यानंतर तुम्ही मीठ घाला. मी सांगते कधी घालायचं. आता झाकून आपण वाफेवर शिजवूया, पाणी सुटू दे त्याला. या चिकनला पाणी सुटलं आहे का बघा. मी जराही पाणी घातलं नाहीये आणि तुम्ही स्वतः बघा कसं पाणी सुटलंय की नाही. दिसतंय का तुम्हाला? दाखव, हे बघा. हो ना. एक वाफ अजून घेऊया. आता बघूया चिकनची काय सिच्युएशन आहे. आता हे बघा, मस्तपैकी चिकनला पाणी बिणी सुटलेलं आहे. या स्टेजमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये जे आपण झाकणावर पाणी ठेवलंय ना, हे त्याचंच पाणी आहे ते लावलेलं, ते घाला. आता गॅस फास्ट पाहिजे. ठीक आहे, आता या पॉइंटला तुम्ही त्याच्यात मीठ ऍडजस्ट करा तुम्हाला हवं तेवढं. चिकनमध्ये मीठ घातलेलं? हां, थोडं घातलेलं ना. आता आपण रस्स्याच्या हिशोबाने मीठ घालूया. गॅस मी फास्ट ठेवलाय. आता चला बघूया आपण मटणाचं काय झालंय. बघा, मटणाला पण मस्तपैकी पाणी सुटले. पाणी आपण घातलेलं आहे का नाही, आपणहून त्याला पाणी सुटलेलं आहे. आता ह्या पॉइंटमध्ये आपण त्याच्यामध्ये थोडंसं शिजण्यापुरती गरम पाणी घालूया. हे बघा, दिसतंय तेल सुटलेलं आहे मस्तपैकी, है ना. आणि मस्त सुशील, स्मेल कसा येतोय तुला? स्मेल एकदम मस्त येतो, छान टेम्पटिंग. आता मी या पॉइंटवर पाणी घालते गरम. सगळ्या गोष्टीत पाणी कुठलं घालायचं आहे? गरम. थंड पाणी कशातही घालू नका.
आता बघा ह्याला मस्त उकळी आली आहे. तर या पॉइंटला 2 चमचे, फक्त जास्त नको याला, 2 ते 2.5 चमचे वाटप घातलेलं आहे. आणि आता ह्याला आपण कुकर लावून टाकूया ह्याला शिजायला. जोपर्यंत ह्याला शिट्टी येत नाही असं वाटतंय, तुम्हाला प्रेशर होणार नाही ह्याच्यामध्ये, असं शिट्टी होईल असं वाटेल, तेव्हा पर्यंत गॅस फास्ट असला पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत आपण चिकन बघूया. चिकन पण आपलं मस्त रट्टामट्टा शिजतंय. ठीक आहे, चिकनला काय वेळ लागत नाही बघा, ते शिजलंय. तुम्ही हे लेग पीसच बघू शकता, बोन कसा वेगळा झालेला आहे आणि फ्लेश. ठीक आहे, म्हणजे हे शिजलंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढ्या रश्श्याप्रमाणे आपण वाटप घालूया. आता मीठ वगैरे एकदा पाहिजे तर तुम्ही चेक करा, कमी जास्त असेल तर तुम्ही या पॉइंटला ऍडजस्ट करू शकता. तर थोडासा गॅस कमी केलाय, मस्त तरी सुटू दे. ह्याला पातळच ठेवूया ना. हां, तरी पण आलेली आहे मस्तपैकी, शिजलेला आहे. ज्यांना खायचं आहे ते खायला तयार. चिकनचं टेस्ट करते ना. मीठ वगैरे चांगलं आहे. परफेक्ट, खूप छान. दाखव. मीठ वगैरे तिखटपणा सगळं आहे. हा रे, हे खोबऱ्याचा बहुतेक असं गावच्यासारखं टेस्ट आली. Actually, खोबऱ्यामुळे येते, बाकी काही नाही. गावच्यासारखी टेस्ट आली मला. छान लागते बघ, पोळी बरोबर खायला मजा येईल. हम्म. चला आता आपण थोड्या वेळात मटणाचं बघूया काय झालंय. पण स्लोवर ठेवलेलं ना मटणाचं, ते बघा. आता आपण बंद करूया आणि 5 मिनिटांनी त्याची वाफ जाईल. त्याच्यानंतर आपण त्याला उघडून बघूया. तर बघा त्याची पूर्णपणे वाफ गेलेली आहे. उघडून बघूया मटण कसं झालंय. मी गॅस चालू करते आता. वाफ तर गेलेली आहे. मीठ घालूया. मीठ आधी नाही घातलं, आता घालतो आपण. हे बघा तरी कशी मस्त सुटलेली आहे ना मटणाला. जरा आता एक मिक्स करूया. मीठ आता सगळीकडे लागू दे. 2 मिनिटाची उकळी. मटण चांगलं शिजलेलं आहे. बस झालं, एवढं काय टेस्टसाठी देते. गावी चुलीवरचं केलेलं मला आठवते मागच्या वेळेला, आणि मटण आता इकडचं करतोय गरम गरम. आणि मटणची टेस्ट सुद्धा मध्ये ठसका लागतो तिखटचा, पण टेस्ट सुद्धा छान झालेली आहे. वा. शिजलंय. शिजलंय सुद्धा अप्रतिम. त्याला तेल सुटलेलं आहे. कलर तू सांगत होता ना काळा नाही काळा नाही, आता आला. शिजल्यावर येतो ते. कोथिंबीर घालून देते. बाहेर चिकन वाढला. कांदा आणि पोळ्या किती देऊ? पोळ्या 2. 2 बस. माझं ताट रेडी आहे. मटण, चिकन, आंबोळ्या, हा पातीचा कांदा आणि त्याबरोबर भेटणारा आहे लिंबू. मग झालं परिपूर्ण आमचं जेवण. गावचा लिंबू.